तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात टी श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. वर्धा यवतमाळ नांदेडच्या रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये आपण आता आलेलो आहोत आपल्या दारव्यातील, जे की 361 नंबरचा हायवे आहे. दारवा कारंजा रोड आहे आणि हा हायवे आहे आणि त्याच्यावरच या ठिकाणी मोठ्या पुलाचं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. त्या कन्स्ट्रक्शनचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, काही अशा प्रकारे काम चालू आहे. तिथं तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी मशिना वगैरे चालू आहे, मुरुम भरती चालू आहे, या ठिकाणी भरती टाकण्याचं काम चालू आहे. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. या ठिकाणी काही अशा प्रकारे काम चालू आहे. तुम्ही बघू शकता, मुरुम वगैरे टाकणं चालू आहे. हा जो ट्रक दिसते तुम्हाला, हा मुरुम भरलेला आहे आणि हा मागं येऊन या ठिकाणी टाकण्यात येते. इथं टाकते आणि असं लेवल मारते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, काही अशा प्रकारे वरती टाकायचं काम चालू आहे आणि क्रेनसुद्धा चालू आहे या ठिकाणी. अशा प्रकारे आपल्याला काम होताना दिसतं. या ठिकाणी हा हायवे आहे, हा रोड कारंजा जातो आणि हा आपला दारव्यामध्ये जाते. हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे काम चालू आहे आणि त्या साईडला पण पूल आहे. ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे आणि आता आपण वरती जाऊया. या ठिकाणी रोलर वगैरे आपल्याला दिसते, जे की या ठिकाणी प्लेन वगैरे करण्यासाठी वापरले जाते. बरंच वरचं पण काम झालेलं आहे. असं काहीसं काम चालूच आहे, तुम्ही बघू शकताय. आपण लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी खूप फास्ट या ठिकाणी काम चालू आहे. असं काहीसं काम आहे इथचं. असा काहीसा या ठिकाणी मोठा असा पूल बनवण्याचं झालेला आहे आणि या साईडला भरती वगैरे भरत आहेत. तुम्हाला बघू शकता, या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी पण लावलेलं आहे आणि याच्यावर फायनल काम येईल. समजा गोट्याची लेअर वगैरे या ठिकाणी लागणार आहे. आता सध्या या ठिकाणी मुरुम टाकायचं वगैरे काम चालू आहे. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे ट्रकानं या ठिकाणी मुरुमाचे ढीग या ठिकाणी आणण्यात येत आहे आणि त्या साईडला पण काम चालूच आहे. खूप फास्ट या ठिकाणी काम चालू आहे. चला तुम्हाला वरती जाऊन दाखवतो, मशीन कशा वर्क करते, काय करते. तुम्ही या साईडला बघू शकता, खूप मोठा असा या ठिकाणी ढीग टाकलेला आहे आणि आणखी यावर भरती भरणं चालूच आहे मित्रांनो. पहिल्यांदाही इथं टाकलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रोलरने या ठिकाणी प्लेन केलेलं आहे. आणखी भरती भरण्याचं या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे आपण आता वरता आलेलो आहोत. असं काहीसं काम चालू आहे आणि शिडी वगैरे लावून वर्कर लोक वरतं पण जाणार आहे, वरतं पण काम करणार आहे. या ठिकाणी काम चालू आहे पुलाचं. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या मशीनद्वारे या ठिकाणी लेवल करायचं काम झालेलं आहे आत्ताच. या ठिकाणी बघू शकता, काहीसं असं काम आलेलं आहे आणि या ठिकाणी असं काहीसं काम चालू आहे, जे की साईडला लागणार आहे. आणि हे ताराचं तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी जाळी वगैरे या ठिकाणी बांधलेली आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही साईडनं पत्रे वगैरे लावून मित्रांनो या ठिकाणी भरण्याचं काम होणार आहे. आज उद्या या ठिकाणी होणार ते पण कंप्लीट. हे तुम्ही बघू शकता, हे नॅशनल हायवे आहे 361 नंबरचा. अशा प्रकारे या साईडला तुम्ही बघू शकता, हे साधूबाबा वृद्धाश्रम आहे आपल्या दारव्यामधलं आणि त्या साईडला पण तिथं पूल झालेला आहे. त्या ठिकाणी पण आपण जाणार आहोत. तर चला मग, जराही वेळ न घालवता आपण त्या साईडला जाऊया. तिथचं पण तुम्हाला कन्स्ट्रक्शन दाखवतो आणि त्या साईडला मशीनसुद्धा आहे, क्रेन मशीनसुद्धा आहे. आपण त्या ठिकाणी जाऊया. तर चला मग. असं काहीसं या ठिकाणी वातावरण आहे आणि खूप या ठिकाणी हवा चालू आहे मित्रांनो. आणि मला या ठिकाणी हे दिसलं, हे तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी हातानंच बनवलं झाकण बनवले टाईप, जे की याच्यावर ठेवण्यात येईल समोर. अशा प्रकारे काहीसं बनवलेलं आहे, जे की आता बरसात येणार आहे, पाऊस येणार आहे, याच्या अंदर साठवू नये म्हणून काही अशा प्रकारे या ठिकाणी झाकण, म्हणजे होईल तेवढं या ठिकाणी कवर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहील यांचा. त्या साईडला पण ठेवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो. काहीसं असं या ठिकाणी कवर करते, तुम्हाला दिसलं असेल.
आणि आता आपण समोर चाललो आहे पैदल तिथून आपण या इकडं आलेलो आहोत. आत्ता मी तुम्हाला दाखवलं हे या पुलाचं काम चालू आहे आणि ट्रकसुद्धा या ठिकाणी चालू आहे. काही अशा प्रकारे खूप फास्ट या ठिकाणी काम चालू आहे. आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. तर चला मग जाऊया, तिथचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघू शकताय काही अशा प्रकारे असं काहीसं या ठिकाणी गोटे वगैरे आणलेले आहे, जे की त्या ठिकाणी टाकण्यात येईल. पुलाचं निर्माण या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी खूप मोठा असा गोट्याचा या ठिकाणी ढीग आणलेला आहे, जे की या ठिकाणी काम चालू आहे. तुम्हाला दिसतच असेल साईडला या ठिकाणी लावायचं काम चालू आहे आणि या ठिकाणी भरायचं काम चालू आहे, जे की मटेरियल भरणार या ठिकाणी असं काहीचं या ठिकाणी काम चालू आहे. रोलरने या ठिकाणी लेवल केलेलं आहे. या साईडला पण काम चालूच आहे, तुम्ही बघू शकता. असं काहीसं काम चालू आहे. तुम्ही पिंजरा बघू शकता. या ठिकाणी खूप असा मजबूत या ठिकाणी बांधत असते आणि याचे पत्रेसुद्धा बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे आहे. खूप मोठे मोठे आहे, 5-5, 6-6 फुटाचे असे लंबे. एकच लावला की काम होऊन जाईल. असं काहीसं या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे आणि खालतं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सपोर्टसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि चालू आहे काम पुलाचं. झाल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा या ठिकाणी शूट येणार आहोत, जे की मागच्या बारीनं आपण बघितलं होतं. त्यावेळेस या ठिकाणी काहीच नव्हतं. हे सुद्धा या ठिकाणी असं खालतं होतं आणि या ठिकाणी आता लावायचं काम झालेलं आहे. आपण या ठिकाणी 3 महिन्याच्या नंतर आलेलो आहोत. 3 ते 4 महिने झालेले आहे या ठिकाणी आपण शूट नाही घेतला. त्यानंतर आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. मोठं असं कन्स्ट्रक्शनचं या ठिकाणी काम चालू आहे. खालतं तुम्ही जेनसेट बघू शकता या ठिकाणी, जे की या ठिकाणी लाईन वेल्डिंग वगैरे मारायला काम येते. असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे. या ठिकाणी आपल्याला असे काहीसे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या नंबरिंगचे या ठिकाणी गोटे दिसत आहे, जे की याच्यावरती ठेवायचं काम होते. या ठिकाणी या साईडचं काम झालेलं आहे ऑलमोस्ट. गोटे वगैरे रचना कंप्लीट. थोडं साईडचं बाकी आहे, होईलच लवकरच. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व या ठिकाणी साहित्य आलेलं आहे. खालतंसुद्धा या ठिकाणी बघू शकता ढीग वगैरे आलेला आहे आणि या साईडला मशीनासुद्धा आहे. या ठिकाणी खूप असं फास्ट या ठिकाणी काम चालू आहे, होईल लवकरच. तर चला आपण जाऊया, त्या साईडला दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत काम आलं. तर चला मग आपण जाऊया खालतून. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे काहीशे पिल्लर्स या ठिकाणी उभे केलेले आहे आणि वरती या ठिकाणी जॉक लावलेला आहे प्रत्येक याच्या खालतं. कारण की प्रत्येक खांबा हा सेम नसू शकतो, त्याच्यामुळं या ठिकाणी जॉक लावलेला आहे कमी जास्त ॲडजस्टमेंट करायसाठी. आणि असं काहीच या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी चालू आहे काम. जेनसेटसुद्धा आहे आणि पाण्याची टाकीसुद्धा आहे, जे की यांच्या कामासाठी लागेल. या ठिकाणी वेल्डिंगचं साहित्य सगळंच या ठिकाणी अवेलेबल आहे. असं काहीचं काम चालू आहे. खूप सुंदर या ठिकाणी काम चालू आहे, आपल्याला होताना दिसतंय या ठिकाणी. असं काहीचं या ठिकाणी फायनल काम झालेलं आहे. क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी चढवण्यात येते. या ठिकाणी 2-2 क्रेन लागत असते याला. अशा प्रकारे या इथलं काम झालेलं आहे आणि आपण आता त्या साईडचा पूल बघायला जाणार आहोत, जे की तुम्हाला मग दाखवलं मी. तर चला आपण आता त्या साईडला जाऊया. मित्रांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ कोण्या गावातून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून नक्की सांगत जा. कारण की आणि पुढची अपडेट कुठची पाहिजे ते पण सांगत जा. मला कसं या ठिकाणी मी येतो, तुमचा कमेंट पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी करणार. आणि कमी जास्त होतेच कुठं. 2 जणांना मला कमेंट केली की याला हे नाही म्हणतात ते म्हणतात. कारण की मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या दारव्यातनी ही प्रथमच रेल आहे. याच्या अगोदर आपण कधी जीवनातनी रेल बघितलीच नाही.
म्हणजे दुरून बघितली, पण असं रेल्वे स्टेशनवर गेलो बा असं मी कुठल्याच रेल्वे स्टेशनवर गेलो नाही आहे अजूनपर्यंत. जे की आपण कळंबले गेलो तेव्हाच गेलो. याच्या अगोदर आपण रेल्वेचा प्रवास कधीच नाही केला आहे, त्याच्यामुळं मला माहिती नाही इथची. पण तरी तुम्हाला इथचं कंट्रक्शन हे ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, जे की खूप अवघड आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन शूट करणं हे पॉसिबल नसते, पण तरी आपण जातो. तुमच्या माहितीसाठी कसं माहिती आहे का, या ठिकाणी वर्कर लोक राहते, साहेब लोक राहते, आपल्याला व्हिडिओ काढू देत नाही, कधी बोलणं खाते, कधी व्हिडिओ पण डिलीट करायचं काम पडते. तरी आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो एवढा मेहनत आणि परिश्रम घेऊन. तुम्ही फक्त एक लाईक करायचा, आपल्याला काही नको, फक्त एक लाईक. मला तुमचा हाच प्रेम खूप वरपर्यंत घेऊन जाईल. मला मोटिवेशन मिळते, आणखी जास्त मी चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे एक लाईक करायचा, बाकी काही नाही केलंच चालते. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, या ठिकाणी पत्रेसुद्धा आलेले आहे आणि या वरतं बसवण्याचं काम चालू आहे. या साईडचं कंप्लीट झालेलं आहे, या साईडला वेल्डिंग मारणं चालू आहे आणि पत्रेसुद्धा बसवणं चालू आहे. अशा प्रकारे काहीचं काम चालू आहे या ठिकाणी. आपण आता त्या दुसऱ्या पुलाजवळ जाणार आहोत, जे की तुम्हाला आता मी दाखवणार. तर चला मग आपण त्या ठिकाणी जाऊया, तिथचं कंस्ट्रक्शनचं तुम्हाला काम दाखवतो. आपण या ठिकाणी मागं पण आलेलो. या ठिकाणी मागं थोडं ते तुम्ही बघू शकता, या ठिकाणी एवढी लेवल होती आणि आता तुम्ही बघू शकता खूप सारी या ठिकाणी भरण्यात आलेली आहे आणि चालूच आहे. या ठिकाणी पाणी टाकू या ठिकाणी दबाई चालू आहे मशीनद्वारे. काही अशी आता लेवल आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हा पूल आहे आणि या पुलाचं लेवल आलेली आहे. आणखी थोडं काम बाकी आहे, त्या साईडला होईलच लवकरच. चालू आहे काम, खूप फास्ट चालू आहे या ठिकाणी काम. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पाणी वगैरे मारून या ठिकाणी काम चालू आहे. म्हणजे चांगली दबाई होईल समजा या ठिकाणी, आणि जेवढं दबल तेवढं चांगलंच असते यांच्यासाठी. तुम्ही बघू शकता मशीनचा वेट एवढाच असते खतरनाक, की पूर्ण असं या ठिकाणी लेवल येते. असं काहीसं समोर पुलाचं काम चालू आहे. चला तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. या साईडला काही अशा प्रकारे मुरमाचे ढीग वगैरे आलेले आहे आणि हा लेअर पण भरलेली आहे आणि असं काहीसं या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि हा आहे पूल आपल्या रेल्वेचा, जे की याच्यावर स्लॅबसुद्धा पडलेला आहे आणि साईडचे कटाळं वगैरे पण लागलेले आहे अशा प्रकारे काहीसे. आणि बाकीचं इथं थोडं काम बाकी आहे, ते होईल लवकरच. काम चालूच आहे. मशीनसुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि असा काहीसा रोड आहे, जे की ट्रक वगैरे या ठिकाणी जाण्या येणं करते. आणि हा तुम्हाला दाखवतो, हा जे नाला खदलेला आहे, हा म्हणजे जे की गोट्याची लेअर वगैरे लावण्यासाठी त्या साईडला तुम्ही बनवलंच असेल. हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी गोट्याची लेअर येणार आहे अशी वरपर्यंत. आणि असं काहीसं अटॅच राहणार आहे इथं. आणि त्या साईडला खंबेसुद्धा गाडलेले आहे, जे की लाईनचे पोल वगैरे आहे. अशा प्रकारे काम चालू आहे त्या ठिकाणी. तिकडं आपल्या दारव्हा रेल्वे स्टेशनवर फास्ट काम चालू आहे आणि हा पुलापर्यंत खंबे गाडण्याचं काम चालू आहे. आणि या साईडला थोडं मधात बाकी आहे, पण त्या साईडला सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे माझं बोट या ठिकाणी पण खंबेचं या ठिकाणी बनवलेलं आहे, जे की स्ट्रक्चर खालचं गाडण्याचं राहते. असं काहीच या ठिकाणी काम चालू आहे. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एका मित्रांपर्यंत शेअर करा. जय श्रीराम.